राज्यातील शाळकरी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरातील पहिली ते 8वीच्या मुलांसाठी एक राज्य एक गणवेश योजना लागू केली जाणार आहे। त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आलेत। शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश परिधान करणं आवश्यक असेल। तसंच स्काउट आणि गाईड या विषयासाठी गणवेश मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी विद्यार्थ्यांनी परिधान करावा असे देखील आदेश आहेत। राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू होत आहेत। त्याआधी सरकारने ही घोषणा केली। नीट परीक्षा पुन्हा होणार का या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे नीटचा निकाल रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आणि याच याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। यंदाच्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयात नीट 2024 ची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेत नीटमधील चुकीच्या पद्धती आणि फसवणुकीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि पेपर लीकचा तपास पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर नीट परीक्षा पुन्हा होणार का या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये आज लागणार आहे। या निकालाकडे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नीट संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयात किती वाजता येणार आहे? निकाल म्हणण्यापेक्षा याला आज सुनावणी होणार आहे। गेल्या 5 मे रोजी या संदर्भात सुनावणी 5 मे रोजी जी नीटची परीक्षा झाली होती त्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे। त्यामध्ये पेपर देखील लीक झाल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे। त्याच्या आधारावरती एक सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या एका समूहाने याचिका दाखल केली आहे। त्यावरती आज सुनावणी होणार आहे। साधारणतः 11:30 वाजता ही सुनावणी होईल अशा प्रकारची सूची बघायला मिळाली आहे। त्यामुळे आज सुनावणीत काय होतं, ज्या पद्धतीने सीपीएसई आणि नीट या सध्या ज्या अडचणी आल्या त्यावर काय उपाययोजना केल्या जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत तिथे। 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता। स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं। त्या पुण्याचं काय झालंय आज? वाईट वाटतं, आम्हाला वेदना होतात। पुण्याबद्दल सातत्याने नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स, क्राईम वाढलेला, ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले। असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय? आणि आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे, कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना। सगळेच व्यस्त आहेत, घरं फोडा, पक्ष फोडा, आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आलेत, आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक। असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं, ऐकायला आलं। म्हणजे सत्तेचे नंबर्स वाढवायला यांना वेळ आहे, पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाहीये। अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार हे अतिशय दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतं। पुण्याला आता केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे, आता तरी हे प्रश्न सुटतील असं वाटतं? आता जशी तुमची अपेक्षा आहे, माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून। माझ्या सरकार, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र, आता महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे। शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये अजून आलेले नाहीये। त्या सगळ्या नुकसानीचं त्यांनी कुठेही पाहणी वगैरे केली नाहीये। काय वाटतं की दुर्लक्ष होते पालकमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टींकडे? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर। दुसरा एक प्रश्न आहे, कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेते। गेल्या अनेक वर्षांपासून ही बैठकच झालेली नव्हती। आता कुठेतरी सरकारला जाग येते शेतकऱ्यांबद्दल म्हणून ती बैठक घेतली। अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंटमध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या। मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की 3.5 जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही। तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाची परिस्थिती, आणि काही गोष्टी ह्यांचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं आहे। आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही। अरे कुछ गोष्टी दिल से भी करणे पडते। सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं, ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते। दुधाला काय भाव आहे आता? 2 रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे आणि शेतीमध्ये 2 रुपये कमी झालेला आहे। म्हणजे आधी गॅप 50 रुपयाचा होता शेती टू टेबल, आता त्याच्यात अजून 2 रुपयाची भर पडली। मग हे पैसे जात आहेत कुठले मधले 52 रुपये? म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळतात ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतोय।
दुधाला बिलकुल भाव नाही, शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे आणि हे या इलेक्शनमध्ये देशात सगळीकडे दिसलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय झालंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, राजस्थान सगळं दिसतंय. प्रचंड डिस्ट्रेस आहे या देशामध्ये, सगळ्या राज्यांमध्ये डिस्ट्रेस आहे. अजितदादा पण म्हणतात की कांद्याचा प्रश्न सुटला नाही म्हणून आमचं नुकसान झालं. तो त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल, त्यांनी काय विचार करायचा, मला वास्तव माहिती. काल दुसरीकडे अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा सुद्धा वर्धापन दिन पार पडला. त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना शरद पवारांबद्दल की 24 वर्ष समर्थपणे त्यांनी पक्ष सांभाळला, की पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, हे बोलत असताना ते भावनिक झाल्याचं पाहिलं. मला खरंच याची माहिती नाही. मी रात्री काल 2 वाजता आली आहे नगरवरनं, त्याच्यामुळे मला याची काय फारशी माहिती नाही. मोहन भागवत यांनी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारले की मणिपूर. सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यातल्या एकूणच सगळ्या परिस्थिती संदर्भात त्या आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि एकूणच परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर. टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. जालन्याला पावसानं झोडपलं. मंठा परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप. बीडच्या माजल गावात पावसाचं थैमान, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नद्या दुथडी भरून वाहिल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी. बुलढाण्याच्या खामगावात ढगफुटी सदृश पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्याला पावसानं झोडपलं. गल्हाटी नदी पुन्हा प्रवाहित झाल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत. धाराशिवमध्ये पावसाची रिपरिप, दुष्काळाशी सामना करत असलेल्या धाराशिवला पावसानं मोठा दिलासा. भुसावळ शहरात नाले सफाईचे 3 तेरा, पालिकेच्या दाव्याची पोलखोल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेवर संकट, पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या नाल्यामध्ये पाणी, कंत्राटदाराच्या अजब कारभारावरती नाराजी. सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी, शेतकऱ्यांसोबत प्राणी आणि पक्षी आनंदित, मोर नाचतानाचं विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद. विदर्भात मान्सूनचं आगमन, लांबणीवर पडण्याची शक्यता, तापमान 40 पार गेल्यानं नागरिक उकाड्यानं त्रस्त. जळगावातील बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, आश्वासन देऊनही शेतकरी मदतीपासून प्रलंबित. नागपूर हिट अँड रन प्रकरणात रितू मालूच्या पतीला अटक, अपघातातील मुख्य आरोपी रितू मालू 3.5 महिन्यांपासून फरार. अंबाझरी तलाव क्षेत्रात विवेकानंद स्मारक, स्मारक भविष्यात महापुरासाठी कारणीभूत ठरू शकतं का, जलसंशोधन केंद्र करणार अभ्यास. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्चस्तरीय समिती गठीत, दीर्घकालीन उपाययोजनेअंतर्गत 2 चॅनल गेट उभारण्यात येणार. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार, गायमुख ते फाउंटन रस्ता होणार रुंद. छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक ग्राहकाला महावितरणकडून स्मार्ट मीटर दिलं जाणार. वीज बिलाचा अवधी संपल्यानंतर सेन्सॉर प्रणाली अंतर्गत आपोआप वीज खंडित केली जाणार. बापानं पोटच्या मुलीला जमिनीवरती आपटलं, मुलीचा जागीच मृत्यू, उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये कारखान्याला भीषण आग, सुदैवानं जीवितहानी नाही, कारखान्याचं मोठं नुकसान. आणि पाकिस्तानी संघ आज कॅनडासोबत भिडणार, सुपर 8 फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला महाविजयाची गरज, जिंका नाहीतर बॅग भरा अशी पाकिस्तानची स्थिती. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. 13 जूनला मनसेची मुंबईमध्ये रंगशारदा इथे बैठक होणार आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीमध्ये विधानसभेची पूर्वतयारी संदर्भात चर्चा केली जाणार आहे.
रंगशारदामध्ये 13 जून रोजी मनसेची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनसेच्या राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. विधानसभेची पूर्वतयारी यासाठी ही बैठक 13 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, मनसेच्या 13 जूनच्या बैठकीसंदर्भात काय माहिती? सगळेच राजकीय पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत. विशेषतः जे राज्य पातळीवरचे पक्ष आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असते. मनसे लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं भाग घेतलेला नव्हता. त्यांनी महायुतीला समर्थन दिलेलं होतं. महायुतीसाठी त्यांचे पदाधिकारी झटले होते. परंतु दिल्लीला जाऊन आल्यानंतर नक्कीच राज ठाकरे यांना विधानसभेच्या संदर्भात महायुतीकडनं काही आश्वासनं मिळालेली असतील. परंतु असं असलं तरीही संपूर्ण पक्ष पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी किंवा रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलवली जाते आहे. 13 जूनला ही बैठक होणार. रंगशारदा इथे ही बैठक होणार असल्याचं कळत आहे. राज्यातले मनसेचे जे सगळे महत्वपूर्ण पदाधिकारी आहेत, मग ते जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर पातळीवरचे जे नेते मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचं कळत आहे. 13 जूनला स्वतः राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण बैठक पार पडणार आहे. प्रणाली, या माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात 25:50 बातम्या. नीटचा निकाल रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरती आज सुनावणी होणार आहे. यंदाच्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राजकीय चर्चेला उधाण आलंय. त्यामुळे कोर्ट या परीक्षेबाबत काय निर्णय देणार याकडे लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे. गेले 3 दिवस डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली, मात्र त्यांनी उपचार न घेतल्यामुळे आज 4थ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार हे आजपासून 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावरती आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, वाशिमसह अनेक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर आज वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. जळगावात मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे शहरातील नाल्यांना पाणी आलंय. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालाय. तर या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दांडी मारली, त्यामुळे उन्हाची रखरख वाढली असून सातत्यानं उन्हाचा पारा वाढत असल्यानं जिल्ह्याचं तापमान 40 अंशांच्या पार गेलंय. त्यामुळे असह्य उकाड्यानं आता गोंदियाकर हैराण झालेत. पंढरपुरात पहिल्या पावसातच येवतीचा तलाव भरला. येवती तलाव पंढरपूर, मोहोळ, मोडनिंब मधील काही गावांची तहान भागवतो. त्यामुळे नागरिकांनी इथे खणा नारळानं ओटी भरली. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये मागील वर्षी कपाशीला विशेष भाव काही मिळालेला नसतानाही शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडेच दिसतोय. जून पूर्व लागवडीसाठी ज्या भागात पाण्याचा स्रोत आहे त्या परिसरात खरीप पीक म्हणून पेरणी सुरू झाली आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं बोर्डी नदीला पूर आलाय. नदीला पूर आल्यानं बेलुरा, खोलखेड, मोरगाव या गावांचा खामगाव शहराशी संपर्क तुटलाय. सांगलीतील शिराळा, कवठे महाकाळ, मिरज, तासगाव आणि जत तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी वाढ झाली असून अग्रणी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि पावसाचा जोर कायम राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास तेरणा धरणातील पाणीसाठा वाढून धाराशिवकरांवरील पाणी टंचाईचं संकट दूर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे बळीराजा सुखावलाय. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेले नागरिक आता सुखावलेत. पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 4 दिवसात उजनीतील पाणीसाठा 4.8% वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अणसुरे येथील रस्त्यावरती लोंबकळत असलेल्या तारांना डांबराच्या ड्रमवरती काठी लावून आधार देत जुगाड केल्याचा प्रकार चर्चेत आलाय. त्यामुळे गावातील धोकादायक झालेले पोल आणि तारा कधी बदलणार असा सवाल ग्रामस्थ करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीमध्ये आपत्ती बचाव कार्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून तयारी करण्यात येते.
सोलापूर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सलग पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवारचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. छत्रपती संभाजीनगर मालेगाव महामार्गावरती मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात 90 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 150 मेंढ्या बचावल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं अर्धवट काम पावसाळ्यामध्ये नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. रत्नागिरीच्या खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. मराठवाड्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय. दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. आगामी काही दिवसात असाच पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील 47 इमारती जीर्ण आणि धोकादायक झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय. त्यामुळे स्वतःहून बांधकाम पाडा, अन्यथा 3 दिवसांमध्ये पालिका स्वतः या 47 इमारती पाडेल अशी नोटीस इमारतींना बजावण्यात आली आहे. मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला असून उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय. दरम्यान राज्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. विदर्भात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूननं जोरदार धडक दिली. मात्र विदर्भात अद्यापही पावसाच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे विदर्भात उशिरानं पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. दुष्काळाची सामना करत असलेल्या धाराशिव जिल्ह्याला पावसानं मोठा दिलासा दिलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये सलग 4 दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. माजलगावातील दिद्रुड आणि लेंडी नदीला पूर आलाय. तसंच कोथाळा येथील सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून अनेक भागात पाणी साचलंय. मंठा, परतूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय. जिल्ह्यात सलग 4 दिवसांपासून पाऊस झाला असून ओढ्यांना सुद्धा पूर आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोडा येथील गल्हाटी नदीला जोरदार पावसानं झोडपलंय. पाचोड परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. त्यामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. धोधो बरसणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढील 8 दिवसांत नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन रोहिणी खडसे यांनी तहसीलदारांना दिलंय. छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा योजनेवर संकट उद्भवलंय. पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या नाल्यांमध्येच पाणी साचलंय. त्यामुळे योजनेचं काम ठप्प झालंय आणि त्यात कंत्राटदारानं जेसीबीच्या साह्यानं पाणी काढण्याचा अजब प्रकार केल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. धीम्या गतीनं काम होत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. जून महिन्याला सुरुवात झाली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचं भीषण चित्र कायम आहे. जळगाव जिल्ह्यातील 160 गावांमध्ये 186 विहिरींचं प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आलं आणि 40गाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 33 गावात 46 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतील नेत्याला दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विचार सुरू असल्याची माहिती मिळते. तर 17व्या लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले ओम बिर्ला यांचं देखील नाव शर्यतीत आहे. भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे. भाजपच्या नेत्यांनीच नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवरती सोडली आहे आणि या पदासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथुर आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा ते पिसुर्टी दरम्यान डबकी साचल्यानं अपघातांना निमंत्रण मिळतंय. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना न केल्यामुळे रस्त्याच्या मध्यापर्यंत पाणी साचून खड्डे पडलेत आणि त्यामुळे यंदा वारकऱ्यांना डबक्यातून मार्ग काढावा लागणार का असा सवाल उपस्थित होतोय. भुसावळ शहरामध्ये पावसाळा सुरू होऊन सुद्धा नालेसफाईची कामं अद्यापही झालेली नाहीत. पालिकेनं नालेसफाईसाठी 90 लाखांचा निधी कंत्राटदाराला दिलाय. मात्र पालिकेच्या दाव्यानुसार नालेसफाई न झाल्याची पोलखोल न्यूज 18 लोकमतनं केली. अंबाझरी तलावाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभारण्यात आलं. हे स्मारक हटवण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीनं 10 जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत
उच्चस्तरीय समितीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि स्वामी विवेकानंद स्मारक भविष्यात महापुरासाठी कारणीभूत ठरू शकतं का याचा अभ्यास केंद्रीय जलसंशोधन केंद्राद्वारे केला जाणार आहे. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी धरण बळकटीकरणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि यावेळी दीर्घकालीन उपाययोजनेसंदर्भात या भागात 2 चॅनल गेट उभारण्यात येणार आहेत. नागपुरातील रामझुला हिट अँड रन प्रकरणामध्ये रितू मालूच्या पतीला अटक करण्यात आली आहे. उद्योजक दिनेश बजरंगलाल मालू याला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. या अपघातातील मुख्य आरोपी रितू मालू 3.5 महिन्यांपासून फरार आहे. आपल्या आईच्या कुशीत वसलेल्या 5 महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापानं हिसकावून घेऊन जमिनीवरती आपटल्याची धक्कादायक घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी घडली. नराधम बापाला उरण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केलाय. 5 महिन्यांच्या बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा मृत्यू झालाय. नागपूर विमानतळावरती सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटनं कारवाई केली. सोनं तस्करीच्या प्रकरणात 2 प्रवाशांना अटक झाली असून प्रत्येकी 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट्स आणि अनेक महागडे मोबाईल्स जप्त झालेत. भारताच्या गोलंदाजीपुढे गारद झालेल्या पाकिस्तानी संघ आज कॅनडासोबत भिडणार आहे. पाकिस्तानला T20 वर्ल्ड कपची सुपर 8 फेरी गाठण्यासाठी कॅनडा आणि आयर्लंड विरुद्ध महाविजयाची गरज आहे. त्यामुळे कॅनडा विरुद्ध जिंका नाहीतर बॅग भरा अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे. ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे ॲप अमेरिकेमध्ये बंद करण्यात आलं आहे. अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जात आहे. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.